कंट्रोलमध्ये आहे, माझी शुगर लेवल कंट्रोलमध्ये आहे. तर हे सगळं आपलं बॅलन्समध्ये आहे आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आपण हेल्दी आहोत. बरोबर? आपली हेल्थ बिघडती म्हणजे काय होतं? तर कुठेतरी ते इम्बॅलन्स होतं. हार्मोनल इम्बॅलन्स झालं. समजा थायरॉइडच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो. आपलं T3, T4 जे आहे, ते इम्बॅलन्स व्हायला लागलं, की TSH इम्बॅलन्स होतं. ते जे हार्मोन्स आहे, तर ते इम्बॅलन्स झालं म्हणजे आपलं थायरॉइडची हेल्थ बिघडलेली आहे. किंवा डायबिटीजचंही तसंच आहे. म्हणजे कुठेतरी इम्बॅलन्स आपल्या बॉडीमध्ये निर्माण झाला, की आपण आजारी पडतो. आपली हेल्थ बिघडते. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं ऐकतो, की हा इतका-इतका जिम करत होता. बरेच सेलिब्रिटीजच्या बाबतीत आपण बातम्या ऐकल्या, की एवढा जिम करत होता, एवढी फिट बॉडी होती. आता मध्ये कुठलातरी 2 वर्षापूर्वी मला वाटतं एक सेलिब्रिटी कर्नाटकमधला तर तो अगदी सिक्स पॅक असणारा सेलिब्रिटी हार्ट अटॅकनी गेला वयाच्या 45व्या वर्षी असं काहीतरी ती बातमी वाचण्यात आली. त्यानंतर मध्ये वाचलं की ठाण्यामध्ये कोणीतरी एक जण जिम करता-करता कोसळला. हे का होतं? ते तर त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देतात, जिम करतात, सगळं करतात. परंतु तरी त्यांना हे प्रॉब्लेम येतात, हार्ट अटॅक येतात. का येतात? तर कुठेतरी त्यांच्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स झालेला आहे. म्हणजे ते फिट आहेत, पण ते हेल्दी नाहीयेत. आपल्याला हेल्दी बनण्याकडे लक्ष द्यायचंय. आपल्याला अगोदर हेल्दी बनायचंय. तर आपल्याला जर हेल्दी बनायचं आहे, तर मग आपल्याला काही हेल्दी हॅबिट्स आपल्यामध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे. अ, तर या हेल्दी हॅबिट्स कोणत्या आहेत? तर त्या मी छोट्या-छोट्याच गोष्टी आहेत, परंतु मी त्या तुम्हाला बोलणार आहे, की ज्या तुम्हाला आत्तापर्यंत कोणी सांगितल्या नसतील कदाचित. परंतु त्यावर जर आपण लक्ष दिलं आणि त्या हेल्दी हॅबिट्स जर आपण डेव्हलप केल्या, तर आपण म्हणजे 100 प्लस पर्यंत आपण फिट राहू शकतो. तर त्या हेल्दी हॅबिट्सच्या बाबतीमध्ये मी 6 पिलर्सवर बोलेल. म्हणजे आपली हेल्थ जी आहे, ती 6 पिलर्सवर अवलंबून असते. तर ते कोणते-कोणते पिलर ते त्याच्यावर बोलते मी. तर आपण हेल्दी हॅबिट्स हे हॅबिट्स म्हणजे काय? आता आपण रोज ब्रश करतो, बरोबर? आपण जर एखाद दिवशी संडे आहे, त्या दिवशी पण आपण ब्रश करतो. अ, एखाद दिवशी आजारी आहे, तब्येत ठीक नाही, तरी पण ब्रश केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. म्हणजे काय? ब्रश करणं हे काय? आपली हॅबिट झालेली. आणि जी गोष्ट हॅबिट बनती ना, तर ती आपण कधीच आयुष्यभर विसरत नाही. ती आपण न चुकता करतो म्हणजे करतोच. तर अशा हेल्दी हॅबिट्स आपल्याला स्वतःमध्ये डेव्हलप करायच्या आहेत. तर त्या कोणत्या तर हळू ते सांगतेच मी. अ, तर पहिला जो आपला पिलर आहे, तर आपण काय खाता? आपण काय खाता याच्यावर खूप सारे लोकं सांगत असतात. आपण बऱ्याच ट्रेनिंगमध्ये ऐकलंय. विटॅमिन्स आपल्या शरीरात जायला पाहिजे, प्रोटीन जायला पाहिजे, त्यानंतर कार्बोहायड्रेट जायला पाहिजे, गुड फॅट जायला पाहिजे, मिनरल्स जायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. बरोबर. आपण अ, अ, हे जे उजवीकडचं जे आहे अ, तर ते त्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे आपल्या हेल्थसाठी, की ज्याच्यामध्ये फक्त कॅलरीज आहेत. त्यामध्ये कुठलंही न्यूट्रिशन नाही. अशा वस्तू आपण टाळायला पाहिजे. आणि हे डावीकडचं जे हेल्दी प्लेट दिसतीये आपल्याला, तर ती त्या प्लेटमधलं म्हणजे त्यामध्ये काय प्रोटीनयुक्त अंडी आहेत किंवा फळं आहेत, सलाड आहे, या गोष्टी आपण खायला पाहिजे, की ज्या आपल्याला हेल्दी ठेवणार आहेत. आपण एक मॅजिक प्लेट म्हणूया आपण त्याला. आपलं लंच कसं असलं पाहिजे किंवा डिनर कसं असलं पाहिजे. त्यामध्ये फायबर असलं पाहिजे, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स म्हणजे सलाड म्हणजे काय? तर सलाडमध्ये काय आहे? व्हिटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे आणि फायबर आहे. तर त्याला आपण सलाड म्हणून न पाहता व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर म्हणून पाहिलं पाहिजे. तर तो एक महत्त्वाचा पार्ट असला पाहिजे 25%. त्यानंतर दुसरा पार्ट आपला मॅजिक प्लेटमधला काय असला पाहिजे? प्रोटीन असलं पाहिजे. त्यामध्ये डाळ असेल, कडधान्य असतील किंवा तुम्ही अंडी जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी वगैरे खाल्लं तरी चालेल. चिकन थोडंफार खाऊ शकता, परंतु अ, शक्यतो मटण वगैरे टाळायचं आहे. आणि त्यानंतर तिसरा पार्ट कोणता असला पाहिजे तर व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्समध्ये मग वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण त्यामध्ये खायच्या आहेत. पण एवढं लक्षात ठेवायचं की तेल आपल्याला कमी वापरायचं आहे. आणि चौथा पार्ट मॅजिक प्लेटमधला आपल्या काय असलं पाहिजे, तर तो भाकरी, भात असा असला पाहिजे.
आणि जे वेट लॉसवर आहे त्यांनी चपाती टाळायची आहे किंवा ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी पण चपाती टाळायची. तर या पद्धतीने आपली मॅजिक प्लेट जर असेल, तर त्याची जर आपल्याला सवय लागली, आपण कधीच ह्या गोष्टींकडे वळणार नाही. अ, तर हे हेल्दी खाण्याची आपल्याला सवय लावायची आणि जाणीवपूर्वक खायचंय आपल्याला किंवा मला माझ्या हेल्थ कोचनी सांगितलंय म्हणून मला खायचंय असं नाही. तर आपण त्या प्लेटकडे बघताना आपण मला याच्यातून काय मिळतंय? त्याच्यातून काय मिळतंय? एखाद्या दिवशी तुम्ही पिझ्झा खाल्ला, तर पिझ्झामधून मला काय मिळतंय? याचा जर विचार केला, तर नेक्स्ट टाईम तुम्हाला पिझ्झा खायची इच्छा पण होणार नाही. तर यासाठी आपण जे खातोय ते जाणीवपूर्वक खायचंय, की मला याच्यातून काय मिळणार आहे? म्हणजे डाळ डाळ म्हटलं की प्रोटीन हेच दिसलं पाहिजे आपल्याला. तर या पद्धतीने आपली हेल्दी प्लेट असली पाहिजे, मॅजिक प्लेट असली पाहिजे. नेक्स्ट व्हॉट यू ईट याच्यावर बरेच आत्तापर्यंत आपण बोलतो. सगळेच सांगतात. त्यामुळं मी त्याच्यावर थोडंसंच बोलले. आता हाऊ यू ईट आता आपण खातोय. सगळं आपण हेल्दी जे सांगितलंय ते सगळं खातोय. म्हणजे आपल्याला हे आपल्या वेलनेस कोचनी सांगितलं त्याप्रमाणे सलाड घेतोय, डाळ घेतोय. सगळं जसं सांगितलं तसं हेल्दी प्लेट आहे माझी. परंतु ती मी कोणत्या पद्धतीने खातोय? माझ्यासमोर स्क्रीन आहे. मी टीव्ही पाहत-पाहत खातोय. माझ्यासमोर लॅपटॉप आहे. माझ्याकडे काहीतरी चालू आहे. तर हे खाणं चुकीचं आहे. म्हणजे अ, आपलं जे खाणं आहे, म्हणजे आपलं डायजेशन जे आहे, तर ते कुठून सुरू होतं? अ, तर कोणी म्हणाल आपलं तोंडात अन्न गेलं की तिथून सुरू होतं, कारण सलायवा रिलीज व्हायला लागते. पण आपलं डायजेशन जे आहे ना, ते मेंदूतून सुरू होतं. म्हणजे मेंदू ऑर्डर देतोय, की नाही आता भूक लागली आहे आणि मग आता भूक लागल्यानंतर सलायवा वगैरे ते म्हणजे भुकेचे जे हार्मोन्स आहेत, ते रिलीज व्हायला सुरुवात होते आणि मग आपल्याला भूक लागते. तर त्यामुळं आपलं जे डोकं आहे ना, ते शांत असलं पाहिजे जेवताना. म्हणजे मन शांत असलं पाहिजे. पूर्वी बघा म्हणजे आपण ऐकलेलं आहे बऱ्याच वेळा म्हणजे जेवतानाचे श्लोक वगैरे आता ते आपण नाही पाळत एवढं. पण तुम्ही माझ्या लहानपणी म्हणायची, की "वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे, जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे, जाणी जे हे यज्ञ कर्म." हा जो श्लोक आपण म्हणायचो. तर हे कशासाठी होतं? तर आपलं माइंड कुठेतरी शांत झालं पाहिजे. मन प्रसन्न असलं पाहिजे जेवताना. जेवताना आपला मेंदू दुसऱ्याच कुठल्यातरी कामात गुंतून गुंतून जातो आणि मग आपण कितीही हेल्दी गोष्टी खाल्ल्या, तरी पण काय होतंय, की ते आपल्या ॲब्झॉर्प्शन नीट होत नाही आणि ॲब्झॉर्प्शन नीट झालं नाही, तर आपली हेल्थवर पण त्याचा परिणाम होणार आहे. मग आपण किती आता आपल्याला सवय असते सकाळी सकस संतुलित आहार आपल्या हातात शेकचा ग्लास असतो. फोटो काढायच्या निमित्ताने आपण मोबाईल हातात घेतो आणि ते स्क्रोल करत बसतो. काय आहे, काय नाही. ते करत आहे. पण तेवढं 2 मिनिटं, 5 मिनिटं जे काही लागतो तुम्हाला शेक प्यायला, नाश्ता करायला, जेवायला. जेवायला 20 मिनिटं कमीत कमी जेवलं पाहिजे. तर तेवढा वेळ आपण स्क्रीन बाजूला ठेवायचा आहे. आपल्या डोक्यात काय चालू आहे, ते सगळं बाजूला ठेवायचंय. मन प्रसन्न ठेवायचंय, आनंदी ठेवायचंय. मग याच्यासाठी काय करायचं? एक छोटीशी टेक्निक मी सांगते तुम्हाला. अ, तर 3 वेळा एकतर सुखासनामध्ये मांडी घालून खाली बसायचंय प्रॉपर. त्यानंतर सगळं स्क्रीन वगैरे बंद असले पाहिजे आपले. म्हणजे स्क्रीन म्हणजे मोबाईल बंद, टीव्ही बंद, लॅपटॉप बंद. त्याच्यानंतर डीप ब्रीथिंग करायचे. 3 वेळा डीप ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट असं एक 3 वेळा करायचंय. म्हणजे 1 मिनिटभर आपण शांत अगदी श्वास घ्यायचा आहे. डीप डीप ब्रीथिंग करायचंय. म्हणजे दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आपलं डोकं बघा शांत होईल. आत्ताही तुम्ही तो प्रयोग करून पाहिला तर बघा तुम्हाला छान वाटेल. या पद्धतीने जेवणाची सुरुवात आपल्याला करायची. यामुळे आपलं म्हणजे शरीरातलं जे सगळ्या रक्तवाहिन्या, मेंदू सगळं हे आपल्या पोटात जे जाणारं अन्न आहे, त्याच्या डायजेशनकडे लागणार आहे आणि ते डायजेशन व्यवस्थित होणार आहे, त्यातलं अब्झॉर्प्शन व्यवस्थित होणार आहे. त्यातले जे व्हिटॅमिन्स, मिनरल्स युक्त आपण जे हेल्दी फूड खाल्लेलं आहे, त्याचं अब्झॉर्प्शन नीट होईल आणि तर आपल्या अंगी लागेल म्हणतात ना, तर ते अंगी लागणार आहे. तर नेक्स्ट आता ॲक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज. आता महिलांच्या बाबतीमध्ये आपण म्हणू की ॲक्टिव्हिटी आपण काय-काय करतो. तर
सकाळची आपली जी घरातली कामं आहेत, अ, आपण भांडी घासत असू, कपडे धुतो, घरातली जी करतोय झाडणं, पुसणं, स्वयंपाक ही सगळी झाली आपली ॲक्टिव्हिटी किंवा आपण बाहेर जातोय बाजारात वगैरे, ही सगळी ॲक्टिव्हिटी झाली. पण आपल्याला एक्सरसाइजची पण गरज असते. नुसती ॲक्टिव्हिटी करून भागणार नाही. आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर डावीकडच्या चित्रातलं आपल्याला बनायचं की उजवीकडचं? ही चॉईस आपली आहे. आपल्याला फिट राहायचंय, हेल्दी राहायचंय, तर रोज 1 तास एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. आणि एक्सरसाइज म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या लिमिटपेक्षा पुश करायचंय. आता एखादा म्हणाल, की मी वॉकिंग करतोय रोज 1 तास. वॉकिंगनी काय होतं, जोपर्यंत तुम्ही वॉकिंगला सुरुवात नसती केलेली, पहिले 15 दिवसात तुमचं वेट लॉस होतं, तुम्हाला छान वाटतं सगळं. पण त्या वॉकिंगची 15 दिवसामध्ये तुम्हाला सवय लागून जाते आणि नंतर वॉकिंगनी काही तुमचं वजन कमी होत नाही किंवा तर ते थोडंसं पुश होणं गरजेचं आहे. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचं कार्डिओ असेल, वेट ट्रेनिंग असेल किंवा आपल्या Zoomवर ज्या सगळ्याच प्रकारची एक्सरसाइज होते. त्यामध्ये पूर्ण बॉडीचं हे होतं. त्यामध्ये मसलसाठी पण एक्सरसाइज होते आणि कार्डिओ पण होते. त्यामुळे ती एक बेस्ट एक्सरसाइज आहे. तर या पद्धतीने आणि ज्यांना वजन वाढवायचंय, त्यांनी कार्डिओ करून जमणार नाही. त्यांना वेट ट्रेनिंगची एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. म्हणजे कुणाला कुठली एक्सरसाइज करायची ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे किंवा एखादी जर ब्लड प्रेशरवाली जास्त वेट असणारी व्यक्ती, ज्याचा बीपी खूप हाय आहे, तर त्यांना हळू-हळू एक्सरसाइजमध्ये आणायचंय. पण एक्सरसाइज ही प्रत्येकासाठी गरजेची आहे. तुम्ही मग 60चे असा, 70चे असा, 30चे असा, की कितीचेही असा. अ, तर म्हणून आपण एक्सरसाइज ही रोज केलीच पाहिजे. आणि एक्सरसाइज करताना अ, आपलं माइंड जे आहे ना, ते पूर्ण ते याच्यावर असलं पाहिजे. एक्सरसाइज करताना आपले कुठले मसल स्ट्रेच होतात किंवा कुठे ताण पडतोय. तर हे या पद्धतीने केलं तर त्यात आनंदही मिळतो आणि त्यातून आपल्याला जास्त फायदाही होतो आणि ते एक प्रकारचं मेडिटेशनही होऊन जातं. तर येस, नेक्स्ट आता चौथा पिलर आहे स्लीप. आता ही स्लीपवर खरं तर खूप बोलता येण्यासारखं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती. अ, आपलं बॉडीचं 60% हिलिंग हे झोपेमध्ये होत असतं. आपली बॉडी म्हणजे दररोज काही लाखांमध्ये पेशी ह्या अ, नष्ट होत असतात आणि पुन्हा तेवढ्याच तयार होत असतात. हे तर माहिती आहे आपल्या सगळ्यांना. म्हणजे रोज आपल्या बॉडीचं रिन्युएशन होत असतं. बॉडीमध्ये काही वेअर एंड टिअर होत असतात. तर ते हील होण्याचं काम हे आपलं 60% हे आपल्या झोपेमध्ये होत असतं किंवा एखादा जर आजारी पडला तर त्याच्या बॉडीचं हीलिंग सुद्धा तर त्याला जास्त आराम जेव्हा सांगतो आपण, जास्त व्यवस्थित आराम करतो, तेव्हा ते हीलिंग होत असतं. आणि झोपेमधून झोप कशी येते? तर ते सुद्धा मेंदूमधून जेव्हा आपलं मेलाटॉनिन हार्मोन सिक्रेट होतं, तेव्हा आपल्याला झोप येते. पण बऱ्याच वेळा काय होतंय की आपण झोपताना मोबाईल बघायची आपल्याला सवय असते. म्हणजे झोप लागेपर्यंत काहींना मोबाईल मला पण ती सवय होती. खोटं बोलत नाही. मला सुद्धा ती वाईट सवय होती आणि त्यामुळे माझी झोप अगदी 12, 12:30, 1च्या नंतरच मी झोपायची. तर ती सवय माझी आता सुटली आहे आणि कारण त्याच्यावरचं टेक्निक मला कळलंय लवकर झोपण्यासाठी. तर मी 8 वाजताच मोबाईल बाजूला ठेवून देते. मीटिंग असेल तरच माझा मोबाईल जास्त वेळ चालतो. परंतु लवकरात लवकर मोबाईल आपला बाजूला ठेवून स्क्रीन समोर आपण जास्त वेळ थांबायचं नाही. झोपायच्या 2 तास आधी स्क्रीन आपला ऑफ झाला पाहिजे. त्याचबरोबर त्यावेळेस मग जेव्हा आपल्या मेंदूला सूचना जाते, की आता रात्र झालेली आहे आणि तेव्हा मग मेलाटॉनिन सिक्रेट व्हायला लागतं आणि मग मेलाटॉनिन हार्मोनमुळं आपल्याला झोप येते. अ, मग एखाद्याला झोपेचा प्रॉब्लेम आहे, तर मग त्यांनी मी सांगितली ती टेक्निक करायची, की म्हणजे प्रत्येकानेच ती करायला पाहिजे. टीव्ही आणि मोबाईल आपला लवकर ऑफ झालाच पाहिजे आणि त्यानंतर झोपताना असं स्ट्रेसफुल असं काही कुठल्या गोष्टी बघायच्या नाहीत. जसं बातम्या झालं किंवा कुठल्या इमोशनल सीरियल्स झालं, हे आपल्याला टाळायचंय. कारण झोप आणि त्यातल्या त्यात 10 ते 2 हा आपला गोल्डन टाईम असतो झोपेचा.
10 ते 2 ही झोप जर आपल्याला मिळाली, 10 ते 2 मध्ये आपली डीप स्लीप असते आणि ती जर मिळाली तर आपलं हेल्थ चांगली राहणार आहे. आपल्या शरीराची हीलिंग चांगली होणार आहे. व्यवस्थित झोप मिळाली तर काय-काय होणार आहे? रिड्यूस स्ट्रेस अँड इम्प्रूव्ह युअर मूड. दुसऱ्या दिवशी आपला मूड व्यवस्थित राहतो आणि आपला स्ट्रेसही कमी झालेला असतो रात्रीच्या झोपेमुळं. एखाद्या दिवशी जर आपली झोप नाही झाली, तर दुसऱ्या दिवशी बघा कसं चिड होतंय. तर येस स्टे ॲट हेल्दी वेट. तुमचं वजनही व्यवस्थित राहते. कारण बरचसं आपलं फॅट लॉस जे होत असतं ते रात्रीच्या वेळात होत असतं. त्यानंतर आहे लोअर युअर रिस्क ऑफ सीरियस हेल्थ प्रॉब्लेम्स. म्हणजे तुम्हाला झोप जर प्रॉपर मिळाली नाही, तर तुमचे आजार वाढू शकतात. कुठलेही सीरियस प्रॉब्लेम, बीपी झालं किंवा हार्टचे प्रॉब्लेम झालं, हे स्ट्रेसमुळे निर्माण होणारे प्रॉब्लेम आहेत किंवा थायरॉईड झालं हे सुद्धा. तर त्यासाठी आपली स्ट्रेस लेव्हल ही आपल्याला जर प्रॉपर झोप मिळाली तर ती कमी होणार असते. थिंक मोर क्लिअरली अँड बेटर ॲट वर्क. आपली झोप रात्रीची व्यवस्थित झाली, तर आपण दुसऱ्या दिवशी अगदी 100% आपण आपले एफर्ट देऊन काम करू शकतो आणि आपली विचार करण्याची शक्ती सुद्धा त्यामुळं क्लिअर होत असते. गेट अलाँग बेटर विथ पीपल आणि लिव्ह वेल. म्हणजे आपल्याला जे हेल्दी हेल्दी लाईफ जे मिळतं, आपण बाकीच्या लोकांशी इंटरॅक्ट करू शकतो. आपली चिड कमी होते. तर या पद्धतीने झोप ही आपली सगळ्यात महत्त्वाची आहे. तर त्यासाठी काही टिप्स अशा आहेत, की अ, जो चहा, कॉफी जास्त पितो किंवा रात्रीच्या वेळी कॉफी पितो, चहा पितो. तर किंवा सुद्धा आपण शक्यतो 5च्या नंतर नाही प्यायला पाहिजे. तर त्यातलं जे कॅफीन आहे, चहा, कॉफी किंवा आपला फ्रेश यामधलं जे कॅफीन आहे, तर ते आपल्या झोपेवर परिणाम करतं. आपलं एखादा म्हणतो, की मी झोपायच्या 1 तास आधी जरी कॉफी घेतली, तरी मला लगेच झोप येते. पण जरी ती झोप लागलेली असली, तरी ती क्वालिटी स्लीप नसती, गाढ झोप नसते ती तुमची. तर गाढ झोप लागणं आवश्यक असतं. त्यासाठी चहा, कॉफी या गोष्टी संध्याकाळच्या वेळेस टाळायच्या आहेत. त्यानंतर स्क्रीन टाळायचा आहे आणि अ, तणाव तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळायच्या आहेत. जर तणाव वाटत असेल, तर एक 5 मिनिटाचं मेडिटेशन करा. माइंड रिलॅक्स होईल आणि शांत झोप लागेल. त्यानंतरचा पिलर आहे इमोशन्स. आता दिवसभरामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडत असतात. अ, म्हणजे हॅपी, अनहॅपी सगळंच काही घडत असतं. तर ह्या इमोशन्सचा सुद्धा आपल्या हेल्थवर खूप परिणाम होत असतो. अ, तर जास्तीत जास्त आनंदी वातावरण कसं राहील आणि आनंदी कसं राहू यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. थोडंसं नेचर सोबत राहणं, ह्यातूनही आपल्याला आनंद मिळणार असतो. जर टीव्हीवर काही बघायचं झालं, तर तुम्ही कॉमेडी सीरियल बघा किंवा ज्याच्यातून आनंद मिळतो अशा गोष्टी. छंद जोपासा, की ज्यातून आनंद मिळतो. तर या पद्धतीने आनंदी कसं राहायचं, स्ट्रेस कमी करून, तर या पद्धतीने इमोशन्स, जर आपण खूप स्ट्रेसमध्ये आहोत, अ, दुःख वगैरे अशा इमोशन्सचा सुद्धा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे स्ट्रेस वाढते. आपलं कॉर्टिसॉल हार्मोन वाढतं आणि अति प्रमाणात कॉर्टिसॉल जेव्हा वाढेल तेव्हा आपले म्हणजे फिजिकल हेल्थ सोबतच आपल्या मेंटल हेल्थवर सुद्धा परिणाम होत असतो. तर हे खूप सुंदर वाक्य आहे, मला जे म्हणजे आवडतं ते मी बऱ्याच वेळा सांगत असते. वी आर द ओन्ली क्रिएचर ऑन अर्थ हू कॅन चेंज आवर बायोलॉजी बाय व्हॉट वी थिंक अँड वी फील. म्हणजे आपण जो विचार करतोय, जे आपल्याला वाटतंय, त्यानुसार आपण आपलं बायोलॉजी चेंज करू शकतो. एजलेस बॉडी, टाईमलेस माइंड हे दीपक चोप्रांचं खूप सुंदर पुस्तक आहे. त्यामध्ये खूप छान दिलेलं आहे. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय, की जॉय अँड फुलफिलमेंट कीप अस हेल्दी अँड एक्सटेंड लाईफ. म्हणजे जेव्हा जॉय आणि फुलफिलमेंट, आनंद आणि समाधान जेव्हा असेल, तर तेव्हा आपण हेल्दी असतो आणि आपलं आयुष्य सुद्धा वाढतं. तर या पद्धतीने आपण आनंदी आणि समाधानी कसं राहू, या इमोशन्सवर आपण काम करायचंय. तर पुढचा पिलर आहे एन्व्हायर्नमेंट. तर हे एन्व्हायर्नमेंट जे आहे,
तर आपल्या भोवती काय आहे? यस, आवाज आवाज नाहीये. आवाज येत नाहीये. व्ह्यू झाले का ते? यस, आवाज येत नाही मॅम. व्ह्यू झालेले दिसत आहेत. हा, बहुतेक लिव्ह झाल्यात. फोन आला होता बहुतेक. यस, आवाज मॅम. हा, सॉरी, माझं नेटचा इश्यू झाला होता, नेट Yes. गेलो होतं. तर आपण आपल्या भोवती काय आहे? आपल्या घरात जर हेल्दी फूड ठेवलेलं आहे, म्हणजे जसं उजवीकडे दाखवलेलं आहे, तर आपण तसं खाणार, किंवा आपण बेकरीकडे किंवा अनहेल्दी जिथं चाटची दुकानं वगैरे किंवा हॉटेल अशा ठिकाणी गेलो तर आपल्याला त्या गोष्टी खाव्या वाटणार. तर आपल्या भोवती आपल्या घरामध्ये जर काही अनहेल्दी फूड असेल तर ते आपण ते ठेवायचं नाही. हेल्दी फूड्स आपल्या डोळ्यासमोर असलं म्हणजे आपण तेच खाणार आहोत. आणि शक्यतो स्ट्रेसफुल वातावरण आपण टाळायचंय. तर या पद्धतीने एन्व्हायरमेंट आपल्या भोवतीचं आनंदी कसं राहील, हेल्दी कसं असेल, यावर आपण हे करायचंय. आणि या पद्धतीने आपण जर छोट्या छोट्या सवयी आपल्या बदलल्या किंवा हेल्दी सवयी लावल्या खाण्यापिण्याच्या, वेळेवर झोपण्याच्या, किंवा व्हॉट यू ईट पेक्षा हाऊ यू ईट याच्यावर जर आपण व्यवस्थित फोकस केला, तर नक्कीच आपलं आरोग्य खूप छान पद्धतीने होणार आहे. आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंटवर आपल्याला काम करायचंय. आणि या पद्धतीने आपली हेल्थ आपल्याला मिळवायची. तर बस माझ्याकडून एवढंच होतं आज. येस, ताईगुडे सर, थँक्यू. यस, धन्यवाद मॅम. खूप छान अशी माहिती, अगदी शॉर्ट बट स्वीट या पद्धतीने दिलेली आहे. तर आरोग्याचे 6 पिलर कशा पद्धतीनं म्हणजे प्रत्येकानं हे करायचे आहेत, त्याची अगदी खूप अशी माहिती तुम्ही दिलेली आहे. तर या संदर्भात आता आपण काही प्रतिक्रिया घेऊयात. प्रथम सिनियर जे आहेत आपले सुपरवायझर, त्यांच्यापासून सुरुवात करूयात. तर यस, प्रथम आपण परत देऊयात. यस, परत मॅम. Good morning. Good morning, all of you. Happy Raksha Bandhan to all. आवाज येतो ना सर माझा? हा, येतोय. हॅपी रक्षाबंधन टू यू. सेम टू यू. बहुत बढ़िया, शॉर्ट बट स्वीट, बहुत अच्छी इंफॉर्मेशन दी है मैम आपने. धन्यवाद. बहुत अच्छे पॉइंट थे हेल्थ रिलेटेड. थँक्यू. येस, थँक्यू. यानंतर ज्योती बरादे मॅम. Yes, sir. Good morning, everyone.
येस, गुड खरंच मॉर्निंग. मॅम खूप छान अशी माहिती होती. खरंच तुम्ही असं सांगत जा, आम्हाला माहिती देत जा. तुमच्याकडे खूप ज्ञानाचे सागर आहात तुम्ही, पण तुम्हाला माहित नाही. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरं बोलते. खूप म्हणजे जबरदस्त माहिती होती. म्हणजे असं म्हणजे एक्सरसाइज केल्यानंतर माणूस असं हेल्दी असतो एवढं आम्हाला माहित होतं, पण ते तसंही नसतं. ते एक उदाहरण देऊन सांगितलं तुम्ही तशा प्रकारे आज समजलं की खरंच फक्त एक्सरसाइज हे कामाचे नाही, बाकी गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. खूप छान माहिती होती मॅम. तुम्ही दर महिन्याला होऊ द्या ना, आठवड्याला होऊ द्या मॅम, पण असं घेत जा माहिती आणि आम्हाला ज्ञान देत जा. थोडी विनंती आहे बस आपल्याला. थँक्यू ज्योतिताई. खूप छान. खूप छान माहिती दिली तुम्ही. येस, थँक्यू मॅम. यानंतर रोहिणी बोर्डे मॅम. बोला बोला. येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मनीषा मॅडमने जी माहिती दिली किचन विषयी, किचन मध्ये काय ठेवायला पाहिजे किंवा 5 पिलर विषयी माहिती दिली, ते खूप अमेझिंग होती आणि सर्वांनी त्याचं पालन करावं. थँक्यू मॅडम. अशीच आठवड्यातून एक वेळा तरी माहिती दिली तर किचन मध्ये जे नको जे वस्तू आहेत किंवा जे आपल्याला नको आहेत खायला, ते नक्कीच येणार नाहीत. त्याची दक्षता घेतील. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. येस, यानंतर डॉक्टर सपना स्वामी मॅम. येस, कॅमेरा ऑन करा. येस. खूप छान माहिती होती मॅडम, खूप सुंदर, आणि प्रेझेंटेशन पण खूप छान होतं. पीपीटी ऍज युजल, रिमाइंडर्स खूप छान होते आणि इन्फॉर्मेशन पण तुम्ही खूप छान सांगितली. थँक्यू व्हेरी मच. असेच नेहमी सांगत राहा, इन्फॉर्मेशन मला अपडेट करत राहा. आणि ते स्लाइड्स जे असतात ना, दॅट्स आर व्हेरी इम्प्रेसिव्ह. थँक्यू मॅडम. स्लाइडचं काम सरांकडे असतं. आणि छोटासा प्रयत्न केला मी. म्हणजे फार आहे तेच होतं, पण कसं ते थोडस सांगण्याचा प्रयत्न केला. नाही, खूप छान असं माहिती तुम्ही देत जा. छान वाटतं आम्हाला ऐकायला पण. जरी कॅमेरा ऑफ असला तरी आपण लक्ष थँक्यू सगळ्यांना. हॅपी रक्षाबंधन. जरी कॅमेरा जरी ऑफ असला तरी माझं लक्ष माझे कान ऐकण्याकडे असतात तुमचे सगळे. खूप छान माहिती दिली. थँक्यू. आणि रक्षाबंधनच्या निमित्त हा जो इम्पॉर्टंट टॉपिक जो घेतला, तो पूर्ण आयुष्य म्हणजे पूर्ण वर्षभर लक्षात राहील हा टॉपिक असा होता. येस, धन्यवाद. आपण टॉपिक बरेचदा घेतो, पण स्पेशल मुहूर्तावर एखादा टॉपिक घेतला ना, तो जास्ती लक्षात राहतो असं मला वाटतं. येस, अगदी बरोबर आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. येस, यानंतर वाघमारे सर, MT वाघमारे सर. येस, MT वाघमारे सर, कॅमेरा ऑन करा. येस, तर MT वाघमारे सर नाहीये, बहुतेक ते अवेलेबल नाहीयेत. तर येस, लास्ट प्रतिक्रिया आपले सर्वांचे मार्गदर्शक शिवाजी डोईफोडे सर. येस, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. काय चांगलं गुड होतं, मॉर्निंग सर. काय चांगलं होतं ते तर सांगताच येईल, सगळेच सांगतायत. फक्त काय राहून गेलं ते आधी सांगतो. एन्व्हायरमेंट मध्ये जे उजव्या बाजूचं होतं ते बोलणाऱ्याच्या आवडीचं असावं कदाचित, फक्त तेवढंच सांगितलं. बाजूला जे पीपल होत तेवढा एक छोटासा मुद्दा सांगायचा राहून गेला, की आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत ते कोणत्या विचाराचे आहेत, ते हेल्थ बद्दल पॉझिटिव्ह विचार करतात का, ते अवेअर आहेत का, त्यांना काही वाटतंय का हेल्थ बद्दल, त्यानुसार सुद्धा आपलं
हेल्थ इफेक्ट करत असतं, अफेक्ट करत असतं. त्यानंतर चांगल्या गोष्टी काय काय होत्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवात जी झाली, फिटनेस आणि हेल्थ मधला फरक आज बारकाईने खरोखर मॅडमनी सांगितल्यामुळे लक्षात आला. खरोखर फिटनेस मध्ये आणि हेल्थ मध्ये काय फरक आहे. त्यानंतर जे आपल्या संस्कृतीमध्ये आहे, जेवायला बसल्यानंतर श्लोक म्हणणं वगैरे, त्याचं काय रिलेशन आहे, त्याचं हेल्थशी काय रिलेशन आहे, सायन्सचं रिलेशन काय आहे, हे सुद्धा आज नव्याने माहीत पडलं. आणि कॉन्फिडन्स मागच्या वेळेपेक्षा नक्कीच डेव्हलप झालेला होता. मध्ये नेटवर्क इश्यू आला, चॅलेंज आलं, पुन्हा रिजॉईन करून पुन्हा त्याच परत त्यांनी मांडला विषय. म्हणजे इम्प्रुव्हमेंट आहे मागच्या वेळेपेक्षा, आणि खरोखर अमेझिंग. थँक्यू. येस सर, थँक्यू सर. त्यानंतर एम टी वाघमारे सर अवेलेबल आहेत. येस, एम टी वाघमारे सर. येस, गुड मॉर्निंग एम टी वाघमारे सर. आवाज येत नाही वाघमारे सर. हॅलो हा बोला सर. सर, येतो का आवाज? येतो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. खूप छान माहिती मॅडम दिली. गेल्यापेक्षाही खूप छान माहिती यावेळेस होती. आणि 6 पिलर म्हणजे खर तर एक वेगळी प्रेरणा, वेगळा उत्साह आपल्याला येतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला आरोग्याच्या संदर्भामध्ये क्लिअरन्स होते. आणि मला यामध्ये एक गोष्ट माझ्यासाठी एक जाणवली की जेवण करत असताना आपण काहीतरी पाहत असतो किंवा काहीतरी फोन तरी येते, काहीतरी ऐकत असतो, आणि त्यामुळे जेवणावरचं लक्ष निश्चितच बाजूला जात आहे. आणि ज्या पद्धतीने आपण आनंदाने जेवण करायला पाहिजे किंवा रुची घेऊन आपण जेवण करायला पाहिजे, ते मात्र होत नाही. आणि हल्ली माझ्या बरोबर असं होतच, जेव्हा जेवायला बसतो ना तेव्हा कोणाचा फोन तरी येतं, नाहीतर मॅडमने टीव्ही तरी चालू केलेली असतील, काहीतरी भानगडी या गोष्टी होतात. त्यामुळे आता मी एक लक्षात घेईन की आता जेवण करताना कोणाचा फोन जरी आला तरी घ्यायचा नाही, आणि टीव्ही तर बंदच करून टाकायची. खूप छान अमेझिंग माहिती मॅडम तुम्ही दिलात. खूप धन्यवाद. येस, थँक्यू सर. येस, मनीषा मॅम लिहू झाल्यात का? नाही सर, नाही आहे. येस येस, मनीषा मॅम. येस सर. तर आज छोटासा एक विषय मांडण्याचा प्रयत्न केला, जे मी काही वाचते शिकते त्यावरून. तर सगळ्यांना आवडला तो, आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि मला सिस्टीमनी चान्स दिला बोलायचा, त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. आणि सर, आपलं मत ऐकायचंय मला, कारण तुम्ही माझ्या ह्या हेल्थच्या जर्नीमध्ये ज्यांनी आणलं ते माझे गुरु आपण आहात. आपल्याला काय वाटतं त्याबद्दल मला दोन शब्द ऐकायचे. ते मग म्हणजे तुम्ही टीका केली तरी चालेल. येस येस, मी पण प्रतिक्रिया देणार आहे. कारण आपल्याकडे अगदी डॉक्टर सपना स्वामी मॅडम एक डॉक्टर आहेत, म्हणजे जॉईन आहेत, त्यांनी पण ऐकलेलं आहे. परंतु तुम्ही जी माहिती दिली त्याचं पालन अगदी डॉक्टर लोक सुद्धा करत नाहीत. आता आपल्या सपना मॅडम वेलनेस कोच झाल्यापासून पालन करतात, पण त्या आधीच जर पाहिलं, कारण बऱ्याच डॉक्टरांच्या संपर्कात आपण जातो त्यावेळेस त्यांच्याकडून सुद्धा हे पालन होत नाही. अशा इतकी अमेझिंग अशी माहिती तुम्ही दिलेली आहे, त्यामुळे चूक कुठली काढायचा संबंधच येत नाही. उलट तुमच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, आणि असंच वेगवेगळी माहिती देत चला, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. येस, थँक्यू. परत मॅम रेज हँड आलेला आहे. येस, परत मॅम. नायगुडी सर. आवाज येतो? यस यस. कॉन्फिडेंस लेवल बहुत बढ़िया था मैम आज का. यस.
ऐसे ही हमको अच्छे अच्छे टॉपिक देते जाओ, बहुत बढ़िया। येस थँक्यू परत मॅम. सर येस 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 वाघमारे सर बोलतायत का? सर आपल्या हो आपल्यावरती बाबूराव पाटील नरशिवून जॉईन आहेत. येस येस येस. गेल्या 1.5 महिन्यापासून ते जॉईन आहेत. सॉरी तुमची प्रतिक्रिया द्यायची. येस आणि प्रतिक्रिया नाही तर त्यांचा प्रॉब्लेम आहे थोडासा. येस चालतंय. आता ज्यांना काही प्रॉब्लेम असेल आणि काही शंका असतील तर ते अवश्य विचारू शकतात. तर मुद्दा असा आहे की त्यांना सर्दी झाली होती मागे येस येस आणि सर्दी झाल्यामुळे थोडासा दम लागल्यासारखं झालं त्यांना आणि ते दवाखान्यात गेले होते. येस डॉक्टरना त्यांना काही सल्ला दिला होता तर त्यांच्याशी बोला. बाबूराव पाटील हा बोला बोला तुम्ही. येस येस पाटील सर बोला ना. हा सर